गुड मॉर्निंग मित्रांनो, जय श्रीराम. कसं आहेत सगळे? राम राम भाई साऱ्यानो. तर आज आम्ही पुन्हा एकदा पेपरला निघालेलो आहे आपली धन्नो घेऊन. तर तसंच प्रकारे आता पेपरला जाता जाता बघू, तुम्हाला व्हिडिओ दाखवू. कालचा तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओ. अपेक्षा करतो लाईक शेअर चांगलं केलेलं असेल तुम्ही. आणि तसंच आजच्या व्हिडिओला करा कमेंट बिमेंट. चल त्याला बघू पुढे जाऊन. अशा प्रकारे आता आम्ही कॉलेजला आलेलो आहे. सकाळी सार्थक गेलेलं आहे 11 वाजेपासून. तर 2 वाजत आले, त्याचा पेपर चालूच आहे. तर मी तर बोर झालेलो आहे सकाळपासून इथं बसून तर गेलेलं आहे. शेवटी त्याला डिसच पेपर द्यायचा आहे. काय करणार आहे आता, बघतो आल्यावरती. मला काही आता कामं नाही. मी कॉलेजची चारी कोपरी फिरून आलो आहे रिकामाच. आता सार्थकची याची वाट पाहतोय. तो आला का जाऊ आम्ही थोडी कॉफी पिऊ. एकदम गरम कोल्ड कॉफी घेऊ आम्ही. रिकामाच आहे. तर हा कोपरा झालो, तिकडच्या कोपऱ्याला जाऊ. तिकडच्या 2-3 कोपरे झाले, अजून 3 कोपरे बाकी आहेत. तो व्यवस्थित होऊन जातील ते बी. रिकामाच बसेल. हे बघू शकता ग्राउंड, व्हॉलीबॉलचा ग्राउंड आहे. बस कबड्डी बी खेळली जाते तिथं, सगळंच खेळलं जातं. आता याचा पेपर झालेला आहे, त्याला लागलेली मोकर गोक आणि चालू आता कॉफी वेगळी प्यायला. कॉलेजमध्ये अमेरिकनचे ट्रोट फिरवायला खाली जाऊन बघू. आता आम्ही गाडी बिडी काढलेली, त्याचं चालू तिकडं वॉकशूट. आता आम्ही निघू, मावशीकडे जाऊ, मस्त खाणं पिणं खाऊ, मग जाऊ. 20 रुपये. तर मित्रांनो आता आम्ही कॉलेजवरून निघालेलो आहे. फुल कॉलेज बिलेज सुटलेलं आहे, गर्दी झालेली. आम्ही चाललेलो आहे कणाकणाने घरी एकदम बिस्किट तोंड चालू पाहिजे. बिस्किट घेतलेलं आहे, म्हणत होतो चीज ठेवलं ते. एक बिस्किट आहे आणि चॉकलेट आहे. सागर त्याला वस्ती म्हणता बरं का मित्रांनो, त्याला वस्ती म्हणतात. आता जाऊ घरी जाता बघू कोणी भेटतं का. काकाचा फोन आला तो मला. बरोबर त्याला नाही भाऊ, आपण हळूहळू जायचं. काय घरी काम नाही, 20-30 जाऊ मस्त आरामाने घरी. गडबड. अरे आपल्याला ती फ्रेम घ्यायची होती ना पाहिजे, विचारायचं होतं गावात. मार येऊ का मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे मार्केटमध्ये. बघू शकता तुम्ही. बाजार करायचं होतं आम्हाला. जेवण खावण करण्यासाठी बाजार करावा लागतो. ऑर्डर दिलेली आहे आम्ही. आम्हाला आज कमाएंगा तो कल खाएंगा, आज खरीदेंगा तो संध्याकाळी खाएंगा, असा विषय बघू शकता. चलो फुल गर्दी आहे. मॅटर कसे वाटत नाही. पिशवी घेऊन येत जाय रे. आम्ही डायरेक्ट पेपरवरून आलो. पिशवी आणायचं आहे. लाच घेत वाटत आहे काही. दादा बघू शकता, दादाकडे आलेलो आहे आम्ही. फुल मार्केटमध्ये जाम गर्दी, नुसती गर्दी आहे भाई. पिशवा बंद आहे इसलिए हम ले रहे थे 2 नंबर का. काय नाही काय घ्यायचं आपल्याला? अद्रक घेतो का? अद्रक लोशन लावायचं. लोशन लावायचं आहे आपल्याला. लोशन लावा आता. मला काय कुसळ काय घ्यायचं? कुटाणे वगैरे मला काय घ्यायचं नाही. कुटाने पिटाने नको, जाऊ दे. बॉडी बनवली आपण, दादा बॉडी नाही बनवली. झिंगे बोंबील मस्त आहेत बरं का इथं. कुठं राहिला मित्रांनो? पब्लिक फुल आम्हाला बघू राहिलं. सांची घेतोय. कोपती भारी ना. काय कापायचं तुला त्याच्याने? टोमॅटो मोठी साईज असेल. मित्रांनो आमचे 2 मिनिटात खरेदी आलेली. 2 किलो बटाटे 50 रुपये खर्च करून आलेलो आहे आम्ही. अच्छा ठीक आहे. तर पब्लिक फुल आमच्याकडे पाहू राहिले. पण आम्ही निर्लज्जम सदासुखम सुहागण आहे आम्ही. सदा सुहागण आहे.
तर मित्रांनो हा चप्पल घ्यायला आलेला आहे, हवाई चप्पल. कोणती चप्पल आहे रे? 8 नंबरची चप्पल. थोडी मोठी होती. अरे राहू दे ना मोठीच थोडीशी. 2 बटाटे 2 किलो बटाटे. अरे छोटी राहिली ना ते चिमटा धरल माहिती का, शिजवून देईल मस्त. याचा अजून डिसिजन पक्क नाही उरायला. या मग काय घ्यावा तुला खरेदी करायला तर चालू आहे बजेट. हा मोठा चांगलं वाटतंय का? ओके ना. ब्लॅक काय ना ब्लॅक. स्वेटर घ्यायला आलेलं आहे पण पाहू आता काय काय. बसतो काळा घ्यायचो का डावळा घेतो का निळा घ्यायचो. चला मित्रांनो चला मित्रांनो आता आम्ही फुल बाजार करून निघालोय. 2 किलो बटाटे आणि 1 चप्पल. राडा नुसता पैसा माहिती म्हणजे काय काय 50 रुपयाची 2 किलो बटाटे आणि 100 रुपयाची चप्पल. खूप पैसा आहे भाऊ आमच्याकडे माहिती आहे तुम्हाला. स्लिपर दिली संडासाला नाही लोकल वापरायला. सॉरी संडासला नाही वापरायचे ना. आता चष्मा लावून गड्डे आता. अरे अरे बाय बाय बाय. अरे बुल मोकर आता घराकडे जाताना खड्डे लागत आहेत थोडंसं एवढं जातं पण कसे सगळे खड्डे जिरवून टाकतात आमचे दिवसभराची महिना. तर चला आता घरी जाऊन बाकी बघू काही असेल तर. मित्रांनो आपण कालचा नारळ आज फोडलेला आहे पण काय मला तर असं वाटतं पैसा बरबाद झालेला आहे. काही पाणी दिसत नाही त्याच्यात. मलाही का? मला हे नाही डायरेक्ट खोबरं आहे त्याच्यामध्ये. 2 बोटाचं पाणी बघतो. आता आपण आहे ना दुसरं नारळ घेऊ. दुसरं कालचं फोडलेलं याचा तर आवाज येऊ राहिला पण मग बघू आता ट्राय. नशीब का खेळलो. ऋषी हिरे दान्ना. ऋषी हिरे नारळ पाणीवाले फॉलो करा सगळ्यांनी. नारळ पाणी लवकरच मार्केटमध्ये येत आहे. मॅटर मध्ये येत आहे. लवकर नारळ कापायचं मॅटर मध्ये फॉलो करा. चला कोणाला पाणी घ्यायचंय प्रॉपर मी नारळवाला वाटतोय का कमेंट मध्ये सांगा. मला वाटत असं तर पुढच्या वेळेला अजून एक नारळ फोडो फक्त तुमच्यासाठी. फक्त तुमच्यासाठी. चला तर मित्रांनो बघू शकता प्रॉपर आकारात नारळ कापलेलं आहे. तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये सांगा. कापून दाखवा मला बी. आपण आता फोडून पाहू याच्यात काय येतं. पाणी तोंडावर उडलं पाहिजे पाणी तेव्हा समजायचं पाणी फुल आहे. नाही तर तुम्हाला मी तसं जसं होईल तसं फळांचं शिकवू राहिलो. जसं काल लोसन लावायचं शिकवतो आज नारळ फोडायचं शिकवतोय. म्हणजे इन केस कधी जर तुम्हाला गरज पडली बा जॉब भेटून नाही राहिली तर तुम्ही जॉब करू शकता. हा आपला जॉब म्हणतो. धंदा करू शकता नारळाचा. लोसन लावायचा शेतीमध्ये आणि 3 महिन्यात पैसा डबल. तुम्हाला आयडिया देतो मी. 3 महिन्यात पैसा डबल करायचं म्हणजे शेती करायची, कोथिंबीर लावायची, कांदे लावायचे, तसं लोसन लावायचं. हा तर बघू शकता याच्यात बी डायरेक्ट खोबरं निघू राहिलं. आपलं नशीब खराब आहे. नशीब गांडू तर क्या करेंगा पांडवाची गंमत आहे. हो आता टाकून थांबा 2 मिनिटं. तर अशा प्रकारे मित्रांनो याच्यामध्ये थोडं जास्त पाणी दिसू राहिलं मला. तोंडावर उडलेलं आहे पाणी माझ्या. पाहू आता किती निघतं याच्यात. तांबा तरी भरला पाहिजे. मला वाटलं होतं एका याच्यात 2 तांबे भरले पण काय त्यांनी मूड खराब करून दिलाय. शी नारळवाले. बोल ऋषा बोल. काय बोलायचं. थांब 1 मिनिट माझ्या नारळ फोडून जाऊ दे. काय बोलायचं आपण बोलत बसू. नाद करते काय यावंच लागतंय ऋषी अन्नाचं पाणी प्यायला. शकता मित्रांनो प्रॉपर ऋषिकेश नारियल पाणीवाले. आता याच्यात मलाई निघते का बघू आपण. खोबरं निघाल डायरेक्ट मलाईच लागेल. याच्यात खोबरं नाही मलाई अशी बारीक मलाई नाही निघत. डायरेक्ट हेच निघत.
तर मित्रांनो आजचा व्लॉग आपण इथं संपवू. बहुत बडा होगा ऐसा मेरे को लग रहा है. तर तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर भाई बहुत बढ़िया काम होगा है तुम्हाला. लाईक बिक करा, आता शेअर बिर करा, मस्त काहीतरी कमेंट बिमेंट टाका, इमोजी काहीतरी. आणि आपला काय चहाचा विषय चालू होता ना. चहाला कोंबडीचं दूध टाकायचं. कोंबडीच्या दुधाचा चहा बनवायचा आहे आम्हाला उद्या. आणि गाईचे अंडे खायचे. हा, आणि गाईचे अंडे बनवायचे. इथं आमच्या कोंबड्या गावठी, त्यांचं दूध टाकू, सकाळी पिऊ, तुम्हाला दाखवू. सकाळी पिऊ, सकाळी नाही पाहू. आता बसला जसं बजेट लवकर झालं तर लवकर उठलो तर बनवू, नाही तर मग कोंबड्या सकाळी नाही देत, सण नाही देत का. संध्याकाळी दार काढावं लागतं. संध्याकाळी दार काढावं लागते म्हणे. आता पाहू उद्या जायच्या आधी. कुऱ्हाडात जायच्या आधी ते दिवसभर चरून आलेलं राहता ना, त्याच्यामुळे पाहू आता.